मंच पर विराजमान सभी महानुभाव और इस इनॉग्रेशन फंक्शन के लिए यहाँ आए वाले सब भगिनी और बंधुगण, आज 15 अगस्त का दिन है और 15 अगस्त के लिए, स्वतंत्रता दिन के लिए आप सबको मेरी तरफ से बहुत बहुत हार्दिक बधाइयाँ देता हूँ। सूचना ये है कि आप मराठी में भी बोल सकते हैं। एक्चुअली मैं गियर शिफ्ट करने वाला था, कारण असं आहे की आपण सगळे महाराष्ट्रातच लहानाचे मोठे झालेले आहेत आणि बहुतेक मला वाटतं की सगळे महाराष्ट्रातच जन्मलेले आहेत, त्यामुळे मराठी त्यांना काही नौकी नाहीये आणि मराठी सगळ्यांना समजते आणि माझ्या हिंदीपेक्षा माझं मराठी तुम्हाला चांगलं समजू शकेल म्हणून मी मराठीतच बोलणार होतो, परंतु तुमची सूचना आली त्याबद्दल मला कसं सुरुवात करावी याऐवजी तुम्हीच ते सजेशन केलं, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो। धन्यवाद। येस 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 आणि खरोखरच खूप स्तुत्य आणि चांगला उपक्रम आहे। मला या रेकी बद्दल फारसं काही माहित नव्हतं, या अभियान बद्दल काही माहित नव्हतं। अलकेजीने मला सांगितलं, यांनी त्यांना सहज म्हटलं की अभिमंत्रित करणं असा असू शकतो का पर्याय शब्द, परंतु त्यांनी सांगितलं, ऑर्गनायझर आपले आहेत त्यांनी सांगितलं की नाही तसं नाही, ही वेगळीच तंत्रज्ञान आहे। त्यावेळेला त्यांनी जे बोलताना वर्णन केलं त्यावरनं मग लक्षात आलं की ही खूपच काहीतरी अद्भुत आहे आणि अद्भुत, अलौकिक, अवर्णनीय आणि अविश्वसनीय अशा स्वरूपाचं हे कार्य आहे आणि निश्चितच त्याकरता तुम्हा सर्वांची रेकी परिवाराची खूप 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 तुम्हाला पुढच्या कार्याकरता तर शुभेच्छा देतोच, परंतु तुमचं खूप हार्दिक अभिनंदन करतो की इतकं चांगलं कार्य तुम्ही करता आहात। व्याधीमुक्तता आणि रोगमुक्तीकडे, ज्याला कुठल्या प्रकारची व्याधी असते त्या व्यक्तीलाच त्यापासून मुक्तता मिळाल्यानंतर काय समाधान मिळू शकतं हे अगदी कुठल्याही पैशांमध्ये त्याचं मोल नाहीये, कशातच मोल करू शकत नाही, शब्दांमध्ये वर्णन करू शकत नाही, ते अवर्णनीय आहे आणि निश्चितच खूप चांगला उपक्रम आहे। आपण जे म्हणता की हे जपानी गुरूंनी तत्वज्ञान दिलेलं आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला लाभलेले आहेत, मला हे सांगायला खूप आवडेल आणि आपल्याशी शेअर करताना मला आनंद होईल की निश्चितच ज्या काही संस्कृती आहेत, पुरातन संस्कृती जगाच्या पाठीवर शिल्लक राहिलेल्या, त्यामध्ये एक भारतीय संस्कृती आहे आणि तशीच जपानी संस्कृती पण तितकीच पुरातन आहे आणि निश्चितच ती पुरातन संस्कृती असल्यामुळं आणि बरंचसं जपानी आणि आपलं टायप असल्यामुळं मग आपलं कल्चर असेल, आपलं तत्वज्ञान असेल, आपला धर्म असेल, जे बौद्ध तत्वज्ञान आहे, बौद्ध धर्माचा तिथं प्रचार प्रसार झाला, त्यांनी काही आपल्याकडचं चांगलं घेतलं, आपण त्यांच्याकडचं काही चांगलं घेतलं, अशातूनच हे आदान प्रदान झालेले आहे आणि त्यातून हे चांगल्या संकल्पना आपल्याकडे आलेल्या आहेत। कारण अखेर शेवटी भारताचं जे आहे किंवा आपल्या हिंदुस्थानचं तत्वज्ञानच आपलं सगळ्यांचं आहे की वसुधैव कुटुंबकम, ही पूर्ण पृथ्वी हेच आपलं कुटुंब आहे असं आपण मानणारी लोक आहोत, त्या विचारधारेवर विश्वास ठेवणारी, जिओ और जिने दो असं म्हणणारी आपण लोक आहोत आणि त्यामुळे जे जे चांगलं आहे, जे जे उदात्त आहे, जे जे उत्तम आहे, जे जे महन्मंगल आहे ते सातत्याने आपण स्वीकारायचा आणि अंगीकार करायचा प्रयत्न करत आहोत आणि तोच एक उपक्रम, तोच एक प्रयत्न या रेकी अभियानामार्फत केला जातोय। त्यांनी सांगितलं की मुळात संकल्पना कशी रुजली, संकल्पना कशी सुचली आणि 2017ला त्यांनी किती कष्टप्रद वातावरणामध्ये याची सुरुवात केली, मुहूर्तमेढ रोवली आणि निश्चितच मला वाटतं की एक वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर व्हायला फारसा वेळ लागणार नाही। आपण जी फीस घेतोय ती नाममात्र आहे, त्यातून खर्च निघू शकत नाही हे तितकंच खरं आहे, परंतु हे जे महानुभाव इथे बसलेले आहेत, सगळे प्रतिष्ठित लोक बसलेले आहेत आणि दानशूर व्यक्तिमत्व बसलेले आहेत। जालनाचं एक वैशिष्ट्य आहे बरं का, की जालनाचं माझं सेकंड टेन्युअर आहे, सगळ्यांनाच माहिती आहे, अलकेश भाईला माहिती आहे, कसूर शेठला माहिती आहे आणि बरेच जण ओळखतात। माझं पहिलं टेन्युअर आहे 5 वर्षाचं झालंय, दुसऱ्या टेन्युअर मध्ये मी आलोय 6 महिने झालेले आहेत, परंतु जालन्याचं मला जर काही वैशिष्ट्य जाणवलेलं असेल तर सामाजिक उपक्रमांमध्ये गाजावाजा न करता, कुठेही गाजावाजा करायचं नाही की आम्ही हे केलं आणि ते केलं, असं कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता अगदी
गोपनीय पद्धतीने, गुप्ततेने आणि कुठेही समाजामध्ये बळेगाव न दाखवता, भपका न करता असं समाजकार्यामध्ये सहभागी होणारे इथले जे वातावरण आहे आणि इथली जी मंडळी आहे त्यात व्यापारी कम्युनिटी तर खूप मोठा योगदान प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये असतं. प्रत्येक ठिकाणी कुठेही गेलं तर मला मदत करणारी लोक आहेत, आम्हाला मदत करणारी लोक आहेत. आमच्या पोलिसिंग मध्ये डे टू डे लाईफ मध्ये आम्हाला जर काही अडचणी भासल्या तर त्याला मदत करणारी लोक आहेत. आताच बसलो होतो आम्ही सागर शेठच्या सोबत, ते म्हणले की सर आपल्याला काहीतरी उपक्रम राबवायचे. निश्चितच राबवू सर आपण. तर अगदी बसल्या बसल्या सातत्याने डोक्यामध्ये काहीतरी विचारचक्र समाजाबद्दल चालणार, ज्याला आहेरे वर्ग आहे त्या आहेरे वर्गाला सुद्धा काहीतरी ज्याला मिळालेलं नाहीये, जो काही उपेक्षित वर्ग आहे किंवा समाज आहे, सोसायटी ॲज ए होल म्हणून काहीतरी करायची इच्छा असणं आणि त्याबरोबर हुकूम त्यांनी काम करणं, ह्या दोन गोष्टी खूपच विरळ आहेत आणि त्या मी इथंच बघितलेल्या आहेत असं मला अगदी आनंदाने नमूद करावं असं वाटतं. अशा प्रकारच्या अभियानातून आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे अस्थमा मुक्तीचा, मला वाटतं अस्थमा सारख्या दुर्धर आजारातून मुक्त झालेला माणूस त्याबद्दलचा जो आशीर्वाद आपल्याला देईल, हेच मला वाटतं की आपलं पुढचं कार्य अजून दुप्पट वेगानं, चौपट वेगानं पुढे नेण्याकरता आपल्याला निश्चित उपयोगी पडणार आहे. मला आलकेजीने पण सांगितलं आणि आता ओपनिंग जो स्पीच होतं त्यामध्ये सरांनी सांगितलं की कोजागिरीची पौर्णिमेच्या दिवशीच आपण हा उपक्रम राबवतो. कोजागिरीचे एक फार महत्व आहे. अगदी पुरातन काळापासून आपण करत आहोत. कोजागिरी साजरी करतो आपण. ते दुधाचा नैवेद्य दाखवतो, चंद्रमाचे प्रकाश किरण आणि रेज येतात आणि त्यानंतर त्या दुधाचं प्राशन करतो. म्हणून आपल्या ज्या प्रथा परंपरा आहेत आणि आपले जे संस्कृती आहे ही अत्यंत, मी सांगितल्याप्रमाणे जवळपास 10,000 वर्षापर्यंतचा तर आपल्या रामायण महाभारताचा इतिहास आहे. डेटिंग बॅक आता नवीन नवीन तंत्रज्ञानाप्रमाणे जर नवीन नवीन खगोलशास्त्राच्या शोधांप्रमाणे जर आपण मागे गेलो तर 8 ते 10,000 वर्षांपूर्वी रामायण घडलेलं आहे, त्यानंतर महाभारत घडलेलं आहे, इथपर्यंत आपण जातो. म्हणजे तेव्हा इतकी विकसित संस्कृती आपली होती. आता काही संस्कृती आहेत 1000-1500 वर्षामधल्या आणि त्यांनी काय उत्पात आणि उपद्व्याप चालतात ते तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. परंतु ही जी आपली पुरातन संस्कृती आहे, ह्या पुरातन संस्कृतीतून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, त्यातून घेतलं पाहिजे. ही चिरंतन संस्कृती आहे आणि यातूनच आपल्याला खऱ्या अर्थाने मला हे म्हणायचं आहे की व्याधीमुक्तीचं, व्यसनमुक्तीचं, मानवी कल्याणाचं आणि मानवी उत्कर्षाचं युग अवतीर्ण व्हायला निश्चितच मदत होणार आहे. जशी जपानीज टेक्नॉलॉजी आपण घेतलेली आहे तसंच योगाचाही प्रसार जगभरात चांगल्या पद्धतीने झालेला आहे. ह्या सर्व अगदी आपल्या कल्पनाशक्तीच्या बाहेरच्या काही गोष्टी असतात बऱ्याचशा, की त्यांना आपण म्हणतो की हे काहीतरी आपल्या आकलना बाहेरचं आहे, आवाक्या बाहेरचं आहे. परंतु तसं नसतं. जे आपल्या आवाक्या बाहेरचं असतं ते काहीच असंभव असतं किंवा ते साध्यच नसतं असं नाही आहे. त्यापर्यंत आपली बुद्धी जाऊ शकत नसती, हाच त्याचा खरा अर्थ असतो. तर गुरुदेवांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांना लाभणारच आहेत. कोजागिरीचं हे जे पावन पर्व आहे, हे शिबिर आहे, हे तुमचं खूप खूप मोठ्या प्रमाणावर अगदी यशस्वी होणार आहे आणि त्या शिबिराच्या यशस्वीतेसाठी मी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये शुभेच्छा देतो. आपण 15 ऑगस्ट सारख्या अत्यंत पवित्र दिवशी या शिबिराची ऑनलाईन रजिस्ट्रेशनची ओपनिंग केलेली आहे. मला वाटतं की निश्चितच त्याला भरघोस यश मिळणार आहे. साहेबांनी कोटी केलेली आहे नावांवर, परंतु तुमच्या आयडियाज एवढ्या मोठ्या आहेत, व्यापक आहेत, ब्रह्मांड व्यापून राहणाऱ्या आयडिया आहेत आणि तुम्ही चांगलं घेत आहात. जिथे सकारात्मक विचार असतो तिथे निश्चितच यश मिळत असतं आणि निश्चितच तुम्ही या सकारात्मकतेने चालू केलेल्या उपक्रमाला आणि शेवटी दैवी अधिष्ठान फार महत्वाचं असतं. गुरुजींचा आशीर्वाद त्याला आहे म्हणूनच तुम्हाला ही कल्पना सुचली आणि म्हणूनच तुम्ही पुढे झालात. म्हणजे दैवी आशीर्वादाशिवाय आपल्या हातात काही नसतं. आपण काही करू शकत नाही. आपण फक्त निमित्त मात्र असतो आणि निमित्त मात्र आपण असतो. आपल्याला गुरुजींचे आशीर्वाद लाभतात, गुरुजींची प्रेरणा लाभते आणि त्यांच्या आशीर्वादातून आणि प्रेरणेतूनच आपल्या हातून हे सद्भाग्य चांगलं काम घडतंय. याला खरोखरच मी तुमचे कौतुक करेल आणि गुरुजींचे सतत आशीर्वाद तुम्हाला लाभत राहो अशी मी प्रार्थना करेल गुरुजींच्या चरणी. आणि या अत्यंत आगळ्या वेगळ्या आणि चांगल्या कार्यक्रमाकरता की जिथून खरोखर जनकल्याणाची, मानव कल्याणाची, व्याधीमुक्तीची सुरुवात करणार आहात, अशा एका कार्यक्रमामध्ये खारीचा वाटा घेण्याकरता मला आज आपण या ठिकाणी निमंत्रित केलं.
आणि आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिलीत. त्यानिमित्ताने आपला सगळ्यांचा परिचय झालेला आहे आणि त्याकरता मी आपला खूप खूप ऋणी आहे. आपण या ठिकाणी मला ही एक आगळी वेगळी संधी उपलब्ध करून दिलीत आणि या ठिकाणी आमचा सत्कार केला, बोलवून तुमच्याशी बोलण्याची संधी प्राप्त करून दिली. त्या सगळ्यांकरता मी खूप आभारी आहे. तुमच्या शुभेच्छा, तुमच्या या आगामी शिबिरास खूप खूप शुभेच्छा. आणि जिथे कुठे मला या शिबिराकरताच नव्हे तर अन्य कुठल्याही नागरी समस्यांकरता आणि जनतेच्या समस्यांकरता, अनेक सामाजिक सौहार्द राखण्याकरता किंवा समाजाच्या उन्नतीकरता जिथे कुठं माझी गरज पडेल, जिथे कुठं तुम्हाला वाटेल की मी कुठेतरी तिथं थोडासा वाटा उचलू शकतो, अशा ठिकाणी मला आपण केव्हाही हाक द्या. मी सदैव आपल्या करता सेवेकरता हजर असेल एवढीच ग्वाही या प्रसंगी देते. पुन्हा एकदा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.